हॅलो, हाय, वेलकम टू माय करेज गार्डनिंग. तुम्ही बघताय इथे ह्याला क्रासूला ओवाटा असं नाव आहे किंवा ह्याला जेड प्लांट असं सुद्धा म्हणतात. माझ्याच बॅगेतलं हे रोप आहे आणि हे साधारण 6 ते 7 वर्षापूर्वी मी आणून लावलेला आहे. हा एक प्रकारचा मनी प्लांट असं सुद्धा म्हणतात. हा अतिशय लो मेंटेनन्स प्लांट आहे आणि ह्याची पानं छोटी छोटी असतात आणि पानं अशी गुबगुबीत असतात. असं म्हणतात की ह्याच्या पानांमध्ये पाणी साठवून ठेवलेलं असतं, त्यामुळे ह्या प्लांटला जास्त पाणी द्यायची गरज नसते, म्हणून हा खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे. तर हा चायनीज फेंगशुईच्या नुसार हा लकी प्लांट मानला गेलेला आहे. असं म्हणतात की हा पैसा खेचून घेतो, मनी अट्रॅक्टिव्ह प्लांट आहे. तर हा मार्च आणि एप्रिलमध्ये ह्याच्या वाढीचा सीझन असतो. तर आज मी तुम्हाला ह्या प्लांटला काय काय काळजी घ्यावी लागते, हा इंडोर कसा ठेवायचा, आउटडोर कसा ठेवायचा, ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे आणि माझेच अनुभव मी शेअर करणार आहे. हे माझ्याच घरातलं प्लांट आहे. तर हा साधारण 6 वर्षापूर्वी मी आणून लावला आहे. त्याच्यानंतर मी ह्याचं रिपॉटिंग वगैरे काही केलेलं नाही आहे. अर्थात लो मेंटेनन्स असल्यामुळे मला जास्त काही करावं लागलं नाही. ह्याचा बोन्साय अतिशय सुंदर तयार होतो. बोन्साय जर करायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही बोन्साय करू शकता. ह्याला आधी आपण सनलाईटबद्दल बोलूया. तर ह्याला ब्राईट लाईट लागतो. घरात जरी तुम्हाला ठेवायचं असेल तर अशा जागी ठेवा की जिथं भरपूर प्रकाश येतो. डायरेक्ट जरी ऊन येत नसेल तरी भरपूर प्रकाश येतो अशा जागी ठेवावा. बाहेर जर तुम्ही बागेत ठेवणार असाल, बाल्कनीमध्ये ठेवणार असाल तर सकाळचं ऊन ह्याला खूप चांगलं आहे. सकाळचं ऊन बेस्ट असतं कुठल्याही रोपांसाठी, कारण त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया जास्त प्रमाणात होत असते. आणि ह्याला आपण जास्त जर खूपच ऊन असेल, उन्हाळ्यातलं अगदी खूप जास्त हाय टेम्परेचरचं ऊन असेल तर त्यावेळेस आपण थोडंसं ह्याला शेडमध्ये आणून ठेवायचं आहे. तर हे झालं उन्हाचं बाबतीत बोलणं. आता आपण ह्याला वॉटरिंगबद्दल बोलूयात. ह्याला पाणी किती लागतं. तर 2 पाण्याच्या फीडिंगमध्ये जास्त गॅप देऊन चालणार नाही आहे. तर ह्याला 2 दिवसांनी एकदा साधारण 100 मिली पाणी एवढं, हा जो पॉट आहे माझा साधारण 8 ते 10 इंचाचा पॉट आहे, तर त्या पॉटला 100 मिलीलिटर पाणी चालतं. आणि पाणी जास्त होणं पण गरजेचं नाही आहे. रोज रोज ह्याला पाणी द्यायची अजिबात गरज नाही आहे. आणि अगदीच जर 2 दिवसांनी नाही जमत असेल तुम्हाला तर 4 ते 5 दिवसांनी एकदा पाणी दिलं तरी चालतं, जर हे उन्हात ठेवलेलं असेल तर. घरात असेल तर ह्याला 5-6 दिवसांनी दिलं तरी चालतं. जास्त पाणी जर दिलं तर खाली त्याचे जे रूट्स आहेत, त्याचे जे मुळ्या आहेत त्या कुजायला सुरू होतात. त्याला रूट रॉट म्हणतात. तर जास्त पाणी देणंसुद्धा योग्य नाही आहे. आणि जर समजा खूप कमी पाणी दिलं, म्हणजे अगदीच 8-10-15 दिवस पाणी नाही दिलं, तर ह्याची जी पानं आहेत ती अशी वाळायला लागतात आणि ती गळायला लागतात. आणि जर पाणी जास्त दिलं तर पानं पिवळी पडायला लागतात आणि गळायला लागतात. तर जास्तसुद्धा द्यायला नको आहे आणि कमीसुद्धा द्यायला नको आहे. आणि ह्याच्यातली माती जी आहे ती वेल ड्रेन सॉईल पाहिजे. त्यामुळे पॉटिंग मिक्सबद्दल जर मी आता बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये एक भाग आपण
तुम्ही मातीत हात घालता त्यावेळेस नक्की तुम्ही ग्लोव्ज वापरतच जा. आणि त्यानंतर काही ज्या इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो बागेसाठी तर त्या नक्की आपण स्टरलाइज केल्याच पाहिजेत. तुम्ही डेटॉलनी स्टरलाइज करू शकता किंवा तुमच्याकडे कुठला स्टरलायझर असेल. आत्ता तरी सॅनिटायझर सगळीकडे वापरला जातो आहे, त्या सॅनिटायझरनी सुद्धा तुम्ही स्टरलाइज करू शकता. हा माझा जो कटर आहे तर तो कटर मी साध्या एका कापडावरती थोडंसं डेटॉल घेऊन हा कटर मी स्वच्छपणे पुसून घेणार आहे, कारण आपण त्या कटरनी इतरसुद्धा काही रोपं कट केलेली असतात आणि त्यामुळे कदाचित त्याच्यावरती कुठलं तरी इन्फेक्शन झालेलं असतं. म्हणून आपण हा स्वच्छपणे पुसून घेतो आहे आणि मगच वापरायचं. कुठलंही कटिंग करताना आपण जो हा कटिंग करण्याचा कटर आहे किंवा कात्री काहीही तुम्ही वापरता किंवा सरळ तुम्ही जर ब्लेड वापरत असाल तर तो अगदी नवीन ब्लेड वापरायचा. आणि ह्याच्याने मग आता आपण काही फांद्या ज्या फार मोठ्या नाही आहेत अशा फांद्या आपण घ्यायच्या आहेत. ह्याची जी खालची पानं आहेत ती आपण काढून टाकणार आहोत. तर मी 4-5 कटिंग घेते इथे आणि आपण ह्याचं प्रोपगेशन आता करूयात आणि आरामात हे साधारण महिनाभरामध्ये ह्याला छान मुळं येतील. तर अशा प्रकारे कटिंग तुम्ही प्रोपगेशन करून तुमच्या पुढच्या सीझनसाठी तुम्ही तयार करू शकता किंवा रोपं तुम्ही तयार करून जर तुम्हाला कुणाला द्यायची असतील तरी तुम्ही देऊ शकता. खालच्या भागाची ही पानं जी आहेत ती साधारण थोडीफार 1 इंच इतकी पानं काढून टाकायची आहेत. आणि जेव्हा आपण एखादं रोप एखाद्या कपमध्ये लावतो तर तेव्हा तो व्यवस्थित खालच्या बाजूला दोन्ही बोटांनी दाबून घ्यायचा आहे. दाबून घेतल्यामुळे तिथे हवा खेळणार नाही. जर हवा खेळली तिथे तर तिथे फंगस होण्याचा किंवा ते रोप कटिंग फेल होण्याचे चान्सेस असतात. म्हणून नेहमी कुठलंही कटिंग, गेल्या वेळेस मी शेवंतीचं दाखवलं ते सुद्धा बऱ्याच जणांच्या अशा तक्रारी आहेत की आम्ही कटिंग लावतो पण ते फेल होतं, ते रुजत नाही. तर तिथे हवा खेळायला नको. हे सुद्धा एक कारण आहे कटिंग फेल होण्याचं. तर अशा प्रकारे आपण असे सगळे कटिंग लावू शकतो. तर हा जो सीझन आहे हा बेस्ट सीझन आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की असं करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा.